So once again, welcome all the student in lecture number second of unit functions. In the previous lectures, we have studied what is mean by function, what is need of function, what are the types of function, then which are the parts when we declare the function, which parts are there in the function header or function body. Okay, so we have studied, we have also seen the four parts or four types of function depending on whether it is returning value or not returning value. If it is not returning any value, then you are using void, and if the function return any other type of value, suppose if the function returns integer value, then you have to write int instead of void. Okay, that is return type. Also, the function may have or may not have arguments or parameter in the bracket of the function. Depending on these, that is return type and arguments, there are four types of function. We have also seen addition of two numbers using these all types. Then I have also given a homework to find or calculate area of rectangle using different types of functions. So many of have student have executed the program and send me, but I request all student to execute or run the program on your mobile and practice it, because programming is like when you are practicing more and more, then you will be perfect. Otherwise it is not like that only reading the program. Okay, so for more knowledge or for becoming more perfect in the programming, you must do the programs on your own mobile. Okay, so once again I request all the students to do all the programs on your mobile. Then today we will see next part, or we will see some another examples based on the function. This example I have asked you in the yesterday lecture to calculate area of rectangle. तर हा तुम्हाला मी प्रोग्राम विचारला होता, कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल युजिंग फंक्शन. तर आपल्याला इथे एक टाईप दिलेला आहे. हा जो टाईप आहे तो विथ आर्ग्युमेंट अँड विदाउट रिटर्न व्हॅल्यू, विथ आर्ग्युमेंट. म्हणजे इथं रिटर्न काय करत नाही, मात्र त्या फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये आपण आर्ग्युमेंट देतोय. त्याला म्हणायचं विथ आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू, किंवा यू मे कॉल इट एज अ नो रिटर्न व्हॅल्यू विथ आर्ग्युमेंट. मी कसंही त्याला नाव देऊ शकता. आता त्याच्यामध्ये बघा, आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काढायचं आहे आणि फंक्शन वापरायचं आहे. मग युजिंग फंक्शन म्हटलं फंक्शन तयार करा. वॉइड एरिया नावाचं मी फंक्शन तयार केलेलं आहे. इंटिजर विथ पॅरामीटर्स लेंथ आणि ब्रेथ, त्यासाठी रीड करून घेतलंय बघा. प्रिंट एफ एंटर लेंथ अँड ब्रेथ, पर्सेंटेज डी एम्परसँड लेंथ कॉमा एम्परसँड ब्रेथ, लेंथ आणि ब्रेथ रीड केली. एरिया नावाचं एक फंक्शन यूज केलेलं आहे. एरिया इन ब्रॅकेट लेंथ आणि ब्रेथ हे दोन पॅरामीटर जे आहेत, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आपण रीड केलेली आहे लेंथ आणि ब्रेथची, तर ती त्याच्या ब्रॅकेटमध्ये पास केलेली आहे विथ पॅरामीटर असल्यामुळं. आणि व्हॉइड एरिया हे फंक्शन हे पूर्ण व्हॉइड मेनच्या बाहेर आपण काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. इथं आपण सुरुवातीला व्हॉइड मेनच्या वर डिक्लेअर, याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेशन ऑफ फंक्शन. याला काय म्हणतो, कॉलिंग ऑफ फंक्शन. इथं आपण फंक्शन कॉल केलेलं आहे एरिया इन ब्रॅकेट लेंथ आणि ब्रेथ. आणि त्याची जी डेफिनेशन आहे, म्हणजे एरिया फंक्शन कॉल केल्यानंतर काय व्हायला पाहिजे त्याची डेफिनेशन आपण इथं दिलेलं आहे. याला आपण फंक्शन बॉडी असं म्हणतोय. व्हॉइड एरिया इन ब्रॅकेट INT L, INT B
तर ह्या ज्या फंक्शन मध्ये जे पॅरामीटर्स आहेत त्याला आपण ऍक्च्युअल पॅरामीटर्स असं म्हणतो आणि ह्याला जे आहेत त्याला आपण म्हणतो फॉर्मल पॅरामीटर. ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू ह्या फॉर्मल पॅरामीटर मध्ये कॉपी होते. फंक्शन डेफिनेशन मध्ये काय असतात, फॉर्मल पॅरामीटर्स असतात आणि फंक्शन कॉल मध्ये काय असतात, ऍक्च्युअल पॅरामीटर्स असतात. त्याला काय म्हणायचं, ऍक्च्युअल पॅरामीटर्स असं म्हणतो. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती ही इकडे एल मध्ये कॉपी झालेली आहे, ब्रेथची व्हॅल्यू ही बी मध्ये कॉपी केली. आणि वॉइड एरिया असं का लिहिलेलं आहे, कारण का हे फंक्शन इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. ही इथून फंक्शन पुन्हा तिकडे काही व्हॅल्यू घेऊन जाणार नाही आहे, आपण ती कॅल्क्युलेट करून तिथंच डिस्प्ले करणार आहोत. त्यामुळे एरिया इज इक्वल टू एल इंटू बी. इथं पुन्हा रिझल्ट असं तुम्ही घेतला तरी चालला असतं, किंवा एरिया नावाचंच पुन्हा तुम्ही व्हेरिएबल घेतलेलं आहे. फंक्शनचं नाव आणि व्हेरिएबलचं नाव सेम ठेवलेलं आहे, काही हरकत नाही, प्रोग्राम रन होईल. अदरवाइज यू कॅन गिव्ह अ डिफरंट नेम, एनी सुटेबल नेम. एरिया इज इक्वल टू एल इंटू बी, मात्र इथे व्हेरिएबल हे डिक्लेअर केलं पाहिजे, INT एरिया. हे फंक्शन आहे व्हॉइड एरिया आणि हे व्हेरिएबल आहे. एरिया इज इक्वल टू एल इंटू बी, दोघांचा गुणाकार होईल आणि ती एरियाची जी काही व्हॅल्यू येईल ती इथंच डिस्प्ले केली गेलेली आहे. इथंच तुम्हाला ती व्हॅल्यू काय करायची आहे, डिस्प्ले करायची आहे. पुन्हा इकडं रिव्हर्स रिटर्न असा शब्द इथं लिहिलेला नाही, म्हणून ह्याला म्हणायचं विदाउट रिटर्न व्हॅल्यू विथ आर्ग्युमेंट, किंवा नो रिटर्न व्हॅल्यू विथ आर्ग्युमेंट. ओके, असं त्याला आपण म्हणू शकतो. तर तो हा प्रोग्राम तुम्हाला आम्ही मॅन्युअल मध्ये सुद्धा लिहायला सांगितलेला आहे बघा. फंक्शन मध्ये कोणत्याही टाईपचा एक प्रोग्राम तुम्ही त्या मॅन्युअलच्या प्रॅक्टिकलच्या वहीमध्ये लिहू शकता, परंतु प्रॅक्टिससाठी बाकीचे सगळे एक्झाम्पल तुम्ही वेगळ्या टाईपमध्ये करू शकता. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट अजून एक प्रोग्राम बघणार आहोत. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ बॉक्स युजिंग फंक्शन. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे, त्याच्यासाठी बघा व्हॉइड व्हॉल्यूम असं एक मी फंक्शन तयार केलेलं आहे. बॉक्स जो आहे त्याच्यासाठी लेंथ, ब्रेथ आणि हाईट हे 3 पॅरामीटर घेतलेले आहेत, LVH. व्हॉइड मेन इथे तुम्हाला थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळं थोडस मी एक्झिट झालो, 1 मिनिट. तर बघा आपल्याला हा प्रोग्राम आपण बघतोय व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. तर व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काढत असताना आपल्याला काय काय लागणार आहे, तर त्याला लेंथ लागणार आहे, ब्रेथ लागणार आहे आणि हाईट लागणार आहे, बरोबर. एंटर लेंथ, ब्रेथ आणि हाईट. मग ही तुम्ही रीड करून घेतलेली आहे पहिल्यांदा, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. मग आपल्याला ह्याच्यामध्ये फंक्शन यूज करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की फंक्शन काय करायचं आहे, वापरायचं आहे. म्हणून आपण त्या फंक्शनचं नाव मगाशी जसं एरिया तयार केलं त्या पद्धतीने मी व्हॉल्यूम नावाचं फंक्शन इथे मी तयार करतोय. व्हॉल्यूम LBH, याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये पास केलेले आहेत व्हॅल्यू पहा, LB आणि H. ओके, त्याच्यानंतर व्हॉल्यूम नावाचं फंक्शन इथं लिहिलेलं आहे, ते इथं आपण डिफाईन केलेलं आहे, इथं कॉल केलेला आहे आणि इथं डिफाईन केलेलं आहे व्हॉइड व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमसाठी 3 पॅरामीटर आहेत, जसं लेंथ आणि ब्रेथ 2 पॅरामीटर होते तसे 3 पॅरामीटर आहेत. तर बघा आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काढायचा आहे, त्याच्यासाठी LBH घेतलेला आहे आणि ते जे आहे LBH त्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या आपण कशाला पास केलेल्या आहेत की त्या सर्व व्हॅल्यू या आपण त्या फंक्शनला पास केलेल्या आहेत. व्हॉइड व्हॉल्यूम असं फंक्शन घेतलं, त्याच्यामध्ये L ही व्हॅल्यू A मध्ये कॉपी केली, B ही C मध्ये आणि H ही G मध्ये आपण कॉपी केलेली आहे. ओके, L ही व्हॅल्यू A मध्ये, B ही C मध्ये आणि H ही G मध्ये. आणि पुन्हा मगाशी जसं एरिया नावाचं व्हेरिएबल तयार केलं तसं व्हॉल्यूम
नावाचंच एक फंक्शन, व्हॉल्यूम नावाचंच एक व्हेरिएबल इथं तयार केलंय आपण. तर बघा मी आता स्क्रीन शेअर केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण एल ही व्हॅल्यू जी आहे ही आपण इथं ए मध्ये कॉपी केलेली आहे बघा. बी ही व्हॅल्यू जी आहे ही सी मध्ये कॉपी केलेली आहे आणि एच ची व्हॅल्यू ही इथं जी मध्ये कॉपी केलेली आहे. ठीक आहे, आपण कोणतेही व्हेरिएबल आपण इथं यूज करू शकतोय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आता फॉर्म्युला जो आहे तो व्हॉल्यूमचा यूज करायचा आहे. व्हेरिएबल मी व्हॉल्यूम असं घेतलेलं आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू सी इंटू जी. ओके सर आवाज येत नाही. आता बघा, हा हॅलो, माझा आवाज येतोय का बघा सर्वांनी? हो सर येतोय. येतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना थोडासा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देईल, किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू सी इंटू जी. तर ह्या तिघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम सापडेल. ऍक्च्युली ए मध्ये काय आहे, लेंथ आहे, सी मध्ये ब्रेथ आहे आणि ह्या जी मध्ये हाईट आहे. ह्या तिघांचा गुणाकार जो आहे तो आपण व्हॉल्यूम मध्ये स्टोअर केलेला आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला आता डिस्प्ले करायची आहे. जसं आपण एरिया डिस्प्ले केला तशा पद्धतीने आपण इथं व्हॉल्यूम डिस्प्ले केला. व्हॉल्यूम इज इक्वल टू पर्सेंटेज डी डबल कोट कम्प्लीट कॉमा व्हॉल्यूम. मग तुम्ही इथं फंक्शनचं नाव आणि व्हेरिएबलचं नाव सेम जरी ठेवलं तरी काय तुम्हाला एरर ह्या काही येणार नाहीत. ओके, आणि वेगळं ठेवलं तरी तुम्ही कॅल्क्युलेट घेऊ शकता. मग काही तुम्ही रिझल्ट असं घेऊ शकता. काही तुम्ही तुम्हाला जे योग्य आहे व्हेरिएबलला नाव द्यायला किंवा फंक्शनला, तर ते साधारण मिनिंगफुल असावं अशा पद्धतीने घेऊ शकता. ओके, तर हे आहे राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ बॉक्स युजिंग फंक्शन. तर असे हे प्रोग्राम्स आपली जर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असती तर तुम्हाला ते डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारले होते की असा प्रोग्रामच लिहायला तुम्हाला ते क्वेश्चन MSBT मध्ये विचारतात. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ रेक्टँगल युजिंग फंक्शन. मग तुम्ही त्यामध्ये कोणतीही मेथड वापरू शकता. त्याच्यामध्ये आपण कोणतीही मेथड जी आहे तर ती आपण वापरू शकतो. ठीक आहे, तर हा प्रोग्राम तुम्ही करून बघा. हा प्रोग्राम जो आहे तर तो तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करून बघू शकता. आता पुढचा जो आहे प्रोग्राम तर तो थोडासा वेगळा आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आता एरिया ऑफ सर्कल मध्ये आपल्याला काय वेगळं आहे बघा, ऑब्झर्व करता येईल. आता आपण प्रोग्राम मध्येच बघूया की आपल्याला एरिया काढत असताना त्याचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे, बरोबर. पाय आर स्क्वेअर करत असताना त्याचं उत्तर जे असणार आहे ते पॉईंट मध्ये येणार आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे काय आहे ती फ्लोट मध्ये येणार आहे. ओके, मग फ्लोट येत असताना त्याचा जो रिटर्न टाईप आहे तो काय असला पाहिजे, फ्लोट, बरोबर. त्यांचा जो गुणाकार आहे तर तो काय आहे, पॉइंट मध्ये असल्यामुळं आपल्याला हा जो प्रोग्राम लिहायचा आहे तर तो एका वेगळ्या टाईप मध्ये लिहायचा आहे, विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. मगाशी मात्र काय होतं, ते मगाचा जो प्रोग्राम होता तर तो प्रोग्राम असा होता की विथ आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न व्हॅल्यू. हा सुद्धा विथ आर्ग्युमेंट विदाउट रिटर्न व्हॅल्यू हा पण प्रोग्राम होता. आता जो आपण प्रोग्राम बघतोय तो विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू, बरोबर आहे. विथ रिटर्न व्हॅल्यू म्हटल्यानंतर व्हॉइड येणार नाही, हे एक लक्षात ठेवा. मग व्हॉइड येणार नाही तर काय येणार, व्हॉइड येणार नाही तर मग ते दुसरं एक इंटिजर येईल, फ्लोट येईल. मग एरिया ऑफ सर्कलचं उत्तरच काय येणार आहे, फ्लोट मध्ये येणार आहे, डेसिमल मध्ये, पॉईंट मध्ये येणार आहे, फ्रॅक्शन मध्ये. म्हणून त्याचा रिटर्न टाईप हा काय आहे, फ्लोट. मगाशी एरिया ऑफ रेक्टँगल हा काय, त्याचं उत्तर काय आहे, पूर्ण संख्या येणार आहे म्हणून इंटिजर, आणि ह्याचं उत्तर हे पॉईंट मध्ये येणार आहे म्हणून फ्लोट. तर बऱ्याच वेळा आपण चुकत असतो की त्याचा डेटा टाईप आपल्याला परफेक्ट घ्यावा लागतो, रिटर्न टाईप. बघा, मग फ्लोट एरिया नावाचं मी एक फंक्शन तयार केलं आणि एरिया ऑफ सर्कल काढत असताना त्याला आपण फक्त रेडियस ही इनपुट देणार आहे, फक्त रेडियस. म्हणून आपण ह्याच्या ब्रॅकेटमध्ये एकदाच इंटिजर असं लिहिलेलं आहे.
एरिया फ्लोट मध्ये येणार आहे, परंतु रेडियस ही जी आहे ती आपण इंटिजर मध्ये घेणार आहे. लक्षात येते का बघा, म्हणून इथं INT लिहिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर जे आहे पूर्ण फंक्शनचं उत्तर हे पॉईंट मध्ये येणार आहे, डेसिमल मध्ये, म्हणून इथं आपण काय लिहिलेलं आहे, फ्लोट लिहिलेलं आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. उत्तर म्हणजे त्या फंक्शनचं उत्तर जे आहे ते फ्लोट मध्ये, आणि व्हॅल्यू रेडियस आहे ही इंटिजर आहे, म्हणून इथं INT दिलेलं आहे. आता बघा नेक्स्ट फ्लोट रिझल्ट, INT रेडियस इज इक्वल टू 10. इथं तुम्ही युजर कडनं सुद्धा घेऊ शकता, म्हणजे एंटर व्हॅल्यू ऑफ रेडियस आणि स्कॅन करू शकता. इथं मी डायरेक्टली घेतलेले आहे. INT रेडियस इज इक्वल टू 10. रिझल्ट इज इक्वल टू एरिया इन ब्रॅकेट मध्ये रेडियस. रिझल्ट इज इक्वल टू एरिया इन ब्रॅकेट मध्ये रेडियस. बरोबर. प्रिंटएफ मध्ये काय म्हटलंय बघा, एरिया इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ रिझल्ट. मग ही कधी होईल, ही व्हॅल्यू कधी प्रिंट होईल एरियाची? पहिल्यांदा रिझल्ट इज इक्वल टू एरिया रेडियस, म्हणजे एक फंक्शन आहे, हे फंक्शन कॉल केलेलं आहे. मग कुठं जाईल, एरिया इज इक्वल टू एरिया इन ब्रॅकेट मध्ये रेडियस, ते डायरेक्टली इथं येईल. डायरेक्टली कुठे येईल, इथं येईल. मग इथं ही जी रेडियस आहे, ही रेडियसची व्हॅल्यू जी काय 10 व्हॅल्यू आहे, ही कशामध्ये कॉपी होईल, ह्या आर मध्ये कॉपी होईल. कुठं कॉपी होईल, ही आर मध्ये कॉपी होईल. रेडियसला आपण ऍक्च्युअल आर्ग्युमेंट म्हणणार आहोत, ह्याला म्हणणार आहोत फॉर्मल आर्ग्युमेंट, किंवा ह्याला म्हणायचं आहे ऍक्च्युअल पॅरामीटर, ह्याला म्हणायचं आहे फॉर्मल पॅरामीटर. फंक्शन कॉल मध्ये जे वापरलं जातं त्याला म्हणायचं ऍक्च्युअल पॅरामीटर, आणि डेफिनेशन ऑफ फंक्शन मध्ये, फंक्शन डेफिनेशन मध्ये वापरलं जातं त्याला म्हणायचं फॉर्मल पॅरामीटर. ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू ही कायम कशामध्ये कॉपी होती, फॉर्मल पॅरामीटर मध्ये कॉपी होती. ओके. आणि आता इथं बघा फ्लोट एरिया, अजून एक एरिया नावाचं इथं व्हेरिएबल तयार आहे. हे आहे फंक्शन, हे आहे व्हेरिएबल, हे आहे फंक्शन, हे आहे व्हेरिएबल. याच्या पुढे इथे तुम्हाला सेमिकोलन द्यावं लागणार. मेक करेक्शन. फ्लोट एरिया, एरिया इज इक्वल टू 3.14 गुणिले आर गुणिले आर, हा त्याचा फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. मग जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे, जे काही उत्तर येणार आहे ते इथं रिटर्न म्हटलंय बघा. रिटर्न एरिया म्हणजे हे इथं प्रिंट करायचं नाही, त्याची व्हॅल्यू इकडं मेन मध्ये प्रिंट करायची आहे. मग मेन मध्ये प्रिंट करायचे असल्यामुळं रिटर्न एरिया असं लिहिलेलं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की जी व्हॅल्यू आहे एरियाची, ही रिटर्न करायची, म्हणजे इकडं प्रिंट करायची दुसऱ्या फंक्शन मध्ये, म्हणजे इथून ती व्हॅल्यू इकडे येईल, रिटर्न होईल. रिटर्न एरिया सेमिकोलन, म्हणजे ही काय आहे, एक व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये उत्तर आलेलं आहे. मग ही रिटर्न करत असताना त्याच्यातलं उत्तर जे आहे ते पॉइंट मध्ये आहे, म्हणून इथे व्हॅल्यू काय दिलेलं आहे, फ्लोट असं लिहिलेलं आहे. लक्षात येते का, फ्लोट, फ्लोट एरिया. ओके. तिथं याच्या आधी आपण रेक्टँगल मध्ये इंटिजर घेतलं होतं. रेक्टँगल मध्ये काय घेतलं होतं, इंटिजर असं घेतलं होतं. आता मात्र आपण काय घेतोय, फ्लोट घेत असतोय. का घेतोय, कारण का उत्तर 3.14 न गुणल्यामुळं हे 100% उत्तर काय येणार आहे, फ्रॅक्शन मध्ये, डेसिमल मध्ये येणार आहे, पॉइंट मध्ये, म्हणून इथं फ्लोट मध्ये. आणि ह्याला काय म्हणायचं आहे, रिटर्न टाईप म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, रिटर्न टाईप. इथं जर आपण व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर व्हॉइड येत. इथंच जर व्हॅल्यू आपल्याला ती येणारं उत्तर इथं डिस्प्ले करायचं असेल तर प्रिंट एफ लिहिणार आहे, तर त्यावेळेला इथं व्हॉइड येते. परंतु हे विथ रिटर्न व्हॅल्यू असल्यामुळं इथं तुम्हाला कंपल्सरी त्याचा जो काही रिटर्न टाईप आहे इथे तुम्हाला द्यावा लागणार. मग हा काय दिलाय, फ्लोट. हे समजून घ्या व्यवस्थेमध्ये. रिटर्न एरिया, मग जी काय व्हॅल्यू येईल ती इथं येईल. ओके, इथं येईल. पण ती व्हॅल्यू कशाला असाइन होईल, रिझल्टला. जे काय उत्तर आहे ते कशाला असाइन होईल, रिझल्टला. आणि इथं तो प्रोग्राम आता एंड होईल. प्रिंट एफ एरिया इज इक्वल टू पर्सेंटेज एफ वापरलाय बघा. एफ का, तर तो फ्लोट डेटा टाईप असल्यामुळे. डबल कोट कम्प्लीट कॉमा रिझल्ट. मग ते जे काही उत्तर येईल एरिया ऑफ सर्कलचं ते इथं प्रिंट होईल. ते इथून लगेच ह्या लाईनला येणार नाही, इथून खाली पहिल्यांदा. मग रेडियसची व्हॅल्यू इथं कॉपी होईल आर मध्ये. मग फायनल खाली काय होईल, फॉर्म्युला होईल, एरिया इज इक्वल टू 3.14 गुणिले आर गुणिले आर. मग एरिया हे तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल, त्याचा डेटा टाईप काय असेल तो. मग इथून रिटर्न एरिया म्हणायला लागेल. रिटर्न एरिया म्हणत असताना इथं त्याचा रिटर्न टाईप फंक्शनचा फ्लोट लिहावा लागेल. मग ती व्हॅल्यू एरियाची कुठे येईल, इथं येईल, उजव्या साईडला, इथं राईट साईडला. ती व्हॅल्यू कशाला असाइन होईल, ह्या रिझल्ट ह्या व्हेरिएबलला असाइन होईल. आणि मग इथं ते प्रिंट स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट. लक्षात येते का बघा. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हा एरिया ऑफ सर्कलचा जो काय प्रोग्राम करायचा आहे. लक्षात येते का बघा. त्याच्यानंतर अजून एक बघायचं आपल्याला प्रोग्राम. आता तुम्ही म्हणाल सर एकच फंक्शन लिहिता येते काय का प्रोग्राम मध्ये, नाही, तुम्ही मल्टिपल फंक्शन लिहू शकता. म्हणजे आपल्याला असा एक प्रोग्राम आहे किंवा विचारलेला होता आधी MSBT मध्ये, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन.
डिव्हिजन ऑफ टू नंबर्स युजिंग फंक्शन. मला हे चारही फंक्शन ऑपरेट करायचे, म्हणून बघा मी इंटिजर, ऍड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिपल, डिव्हिजन असे 4 फंक्शन तयार केले विथ आर्ग्युमेंट विथ रिटर्न व्हॅल्यू. ब्रॅकेटमध्ये आपण काय केलेलं बघा, 2 नंबर्स आहेत म्हणून इंटिजर म्हणून INT, INT, चारही फंक्शनला INT असं दिलेलं आहे. व्हॉइड मेन मध्ये बघा इंटिजर A B, रिझल्ट, एंटर 2 नंबर्स म्हटलंय किंवा एंटर 2 इंटिजर्स, ते स्कॅन करून घेतले A आणि B मध्ये. तर पहिल्यांदा फंक्शन काय वापरलंय बघा, रिझल्ट इज इक्वल टू ऍड A, B विथ आर्ग्युमेंट म्हटलंय. ओके, आणि आता इथं प्रिंट केलेलं आहे, परंतु ते ऍडचं फंक्शन डिफाईन हे खाली केलेलं आहे. तर बघा तर बघा पहिल्यांदा ऍडिशनचं फंक्शन लिहिलेलं आहे, नंतर काय केलेलं आहे बघा, पुन्हा सबस्ट्रॅक्शन, रिझल्ट इज इक्वल टू सब इन ब्रॅकेट A, B, नंतर प्रिंट केलेला आहे सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट जो काय उत्तर येईल ते. नंतर रिझल्ट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन A, B, नंतर रिझल्ट इज इक्वल टू डिव्हिजन A, B आणि तो प्रिंट केलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय रिटर्न 0 हे असं का लिहिलेलं आहे, कारण का तुम्ही इथं तुम्हाला INT मेन लिहावं लागेल. नसेल तर तुम्ही INT मेन लिहिला तर रिटर्न 0 लिहा, नसेल तर व्हॉइड मेन जर इथं तुम्ही लिहिला व्हॉइड मेन, तर तुम्ही इथं काय लिहायला पाहिजे की इथं गेट CS लिहायला पाहिजे. इथं करेक्शन करून घ्या, रिटर्न 0च्या ठिकाणी तुम्ही काय करा गेट CH, इथं काय करा गेट CH. म्हणजे ही चारही फंक्शन पहिल्यांदा काय केली, कॉल करून घेतली बघा. पहिला ऍड A, B, ऍड, नंतर सबस्ट्रॅक्ट A, B, मल्टिप्लाय A, B आणि डिव्हिजन A, B. म्हणजे इथून फक्त फंक्शन काय केली, कॉल केली. फंक्शन फक्त काय केली, कॉल, जसं एरिया, व्हॉल्यूम जसं आपण कॉल केलं, तर तशा पद्धतीनं फंक्शन काय केलेलं आहे, आपण फक्त कॉल केलेलं आहे. मग ते डिफाईन कुठं केलेलं आहे, तर इथं खाली व्हॉइड मेनच्या बाहेर. मग आता इथं करत असताना तुम्ही मागे पुढे कशीही तुम्ही फंक्शन काय करू शकता, डिफाईन करू शकता. आपण पहिल्यांदा इथं ऍड बघूया. डिफाईन जरी कोणत्याही ऑर्डर मध्ये केली असली तरी फंक्शन जे इथं आपण पहिल्यांदा व्हॉइड मेन मध्ये कॉल करणार आहोत तेच फंक्शन कॉल होईल. आपण ऍडिशनचं कॉल लिहिलेलं आहे पहिल्यांदा, त्यामुळे ते इथं ऍड मध्ये येईल. INT ऍड इज इक्वल टू INT A, B, म्हणजे त्यांची जी व्हॅल्यू आहे इथं जी A, B व्हॅल्यू आहे, तर तीच व्हॅल्यू इथं कॉपी होईल. आता तुम्ही म्हणाल सर इथं पॅरामीटर सेम वापरलेत, काही हरकत नाही. तुम्ही जरी पॅरामीटर हे सेम वापरले, तीच नाव वापरली तरी सुद्धा प्रोग्राम हा रन होते. A, B, आणि नंतर काय म्हटले बघा, रिटर्न A प्लस B, रिटर्न A प्लस B म्हणजे दोघांची बेरीज काय होईल, रिटर्न केली. आणि ती रिटर्न करत असताना त्या दोघांची बेरीज ही इंटिजर नंबर आहे म्हणून इथं काय आलं INT. मग ते कुठे येईल, रिटर्न A, B, A प्लस B म्हटल्यानंतर ती इथं उत्तर येईल, दोघांची बेरीज काय असेल ती इथे येईल. आणि ती बेरीज कशाला असाइन होईल, रिझल्टला. आणि मग इथं रिझल्ट हा प्रिंट होईल, A प्लस B इज इक्वल टू पर्सेंटेज D, रिझल्ट. इथं ती बेरीज प्रिंट. नंतर काय आपण कॉल केलेलं सबस्ट्रॅक्शन A, B. आता सब A, B म्हटल्यानंतर इथं येईल ते. मग पुन्हा इथं त्या A मधली व्हॅल्यू ह्या A मध्ये कॉपी होईल, ह्या B मधली व्हॅल्यू ह्या B मध्ये कॉपी. ओके, म्हणजे ती पॅरामीटरची नावं सेम असली तरी सुद्धा चालेल. रिटर्न A, B म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी जी आहे ती पुन्हा रिटर्न होईल, इथं येईल आणि पुन्हा ती रिझल्टला असाइन होईल आणि इथं तो रिझल्ट प्रिंट होईल. नंतर आपण कॉल केलं बघा मल्टिप्लिकेशन, मग इथं येईल मल्टिप्लिकेशन A, B, ह्या A मधली व्हॅल्यू इथं येईल, ह्या B मधली व्हॅल्यू ह्या B मध्ये येईल आणि ह्या दोघांचा गुणाकार होईल, रिटर्न A स्टार B म्हणजे दोघांचा गुणाकार जो काय असेल तो इंटिजर आहे म्हणून इथं INT वापरलाय बघा. तो गुणाकार कुठे येईल, इथं येईल आणि इथं तुम्हाला तो इथं येईल आणि तो रिझल्ट जो आहे जो काय असेल तो इथं प्रिंट. त्याच पद्धतीने डिव्हिजन A, B मग इथं येईल. फक्त इथं काय चेक केलं जाईल की B ची व्हॅल्यू ही 0 असता कामा नये. म्हणजे एखाद्या नंबरला आपण 0 न भागू शकत नाही, 10/0 असं ते इन्फिनिटी आहे किंवा अस्तित्वात नंबर नाही. म्हणून नॉट इक्वल टू 0 असेल तर काय करा, दोघांचा भागाकार करा, रिटर्न A डिवायडेड बाय B. जसं इथं रिटर्न A प्लस B, रिटर्न A मायनस B, तसं केलं रिटर्न A डिवायडेड बाय B. जे काय उत्तर येईल ते उत्तर ते इथं येईल, ते रिझल्टला असाइन होईल आणि तो रिझल्ट इथं प्रिंट होईल. मात्र ती B ची व्हॅल्यू म्हणजे जे डिव्हिजन आहे कशाने भागायचं आहे ती व्हॅल्यू 0 असता कामा नये. नाही असेल तर काय होईल, मात्र एल्स इट इज डिव्हिजिबल बाय 0 असा मेसेज तिथं प्रिंट होईल. आलं का लक्षात बघा, इट इज डिव्हिजिबल बाय 0 असा तो काय होईल मेसेज जो आहे तो काय होईल प्रिंट होईल. जर तुम्ही पहिला नंबर 10 दिला आणि दुसरा नंबर 0 दिला तर तो दोघांचा भागाकार होऊ शकत नाही, म्हणून इथे चेक केलेलं इट इज डिव्हिजिबल बाय 0. अदरवाईज 0 नसेल, ज्यानं भागायचं तो 0 नंबर नाही, तो दुसरा कोणता आहे
20 आणि 10 आहे, तर तो 20/10 जो काही उत्तर येईल 2, तर ते 2 ही व्हॅल्यू इथे प्रिंट होईल डिव्हिजनच्या ठिकाणी. लक्षात येते का बघा? तर अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळे प्रोग्राम्स करून बघा. ठीक आहे. बघा आज आपण हे वेगवेगळे प्रोग्राम्स बघितलेले आहेत आजच्या लेक्चर्समध्ये. एरिया ऑफ रेक्टँगल असेल, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स, त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कल आणि मल्टिपल फंक्शन्स म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अशी मल्टिपल फंक्शन सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे असं पण तुम्हाला एक प्रोग्राम असतील की एकाच प्रोग्राममध्ये तुम्ही काय करा, एरिया ऑफ सर्कल पण काढा, एरिया ऑफ रेक्टँगल पण काढा, असा तुम्हाला प्रोग्राम येऊ शकतो. किंवा एकाच प्रोग्राममध्ये एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ सर्कल असे तुम्ही मल्टिपल सुद्धा विचारू शकता. किंवा असा एका प्रोग्राममध्ये असं विचारतील की पेरिमीटर आणि एरिया रेक्टँगलचा काढा, असं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ओके. किंवा सर्कलचा सर्कम्फरन्स आणि एरिया काढा, म्हणजे 2 फंक्शन वापरून. तर ते सुद्धा तुम्हाला मल्टिपल फंक्शन सुद्धा तयार करता आली पाहिजे. ओके. तर हे प्रोग्राम सर्व तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया.